आपल्याला बरं वाटणाऱ्या गोष्टी आपण ऐकू नये. लोक आपलं कठीण काळ चालला असेल, पैशाची कमी असेल तर आता भविष्याला काराला हात दाखवत फिरतायत. बघा आमचा हात, बघा आमचा हात. काय हात दाखवतो भल्या माणसा? ज्याला हात नाही त्याचं बी भविष्य. ज्याला हात नाही तो मेला का? जगतोय तो. आणि तू काय हात दाखवतो रे कोणाला? अरे त्याचंच तर काही नाही, खरं नाही. कोणाचं? त्या हात पाहणाऱ्याचं काय? आयुष्य भविष्य कोणाच्या हातात आहे? प्रारब्धवादी जर असेल भल्या माणसा तर होईल तुझं कल्याण. देवावरती विश्वास ठेव. कधीतरी वेळ येते प्रत्येकाची. लोक हात दाखवतात. बरं, ज्याला कवडीच्या अक्कल नाही त्याला हात दाखवतात. ज्या बाईच्या पोराचं लग्नच होत नाही त्या बाया तर वेळा झाल्यासारख्या वागताय. पाहो महाराज, पा तो म्हणतो आज वेळ नाही उद्या या. अहो पाहो महाराज, उद्या या बाई. आणि येताना तुमच्या पोराची कुंडली आणा. तसे येऊ नका. हे बाई दुसऱ्या दिवशी घ्या बुवा, पहा तेवढं नंबर. बरोबर, आणा बाई. तुमच्या मालकाचं नाव तुकाराम आहे? हो म्हणे, खरं आहे ते. मी मा पोराच्या लग्नाचं विचारायला आले. तुम्हाला 3 मुलं आहे? हो म्हणे आहे. 1 मुलगी आहे? हो. तुम्ही काल रेशन दुकानातून 40 किलो गहू आणले? त्या बाईनं पायात धरले. म्हणे बापा महाराज, लय महाराज लोक पाहिले पण तुमच्यासारखा नाही पाहिलं. आम्ही किती पोरा हे तर जाऊ द्या, पण नावासहित मी काल रेशन दुकानात गेलती हे बी तुम्हाला समजलं? बाई तुम्ही काल तांदूळी आणले म्हणे बापा, पण तुम्हाला समजून कसं राहिलं? मी न तुले कुंडली मागितली होती म्हणे बाई, तू रेशन कार्डाची झेरॉक्स घेऊन आली. आता काय सांगू दुसरं तुले मी? त्याच्यावर हेच आहे ना सगळं, तुझ्या कुटुंबाचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र. विठ्ठल ते लय कठीण झालं. ते पोपटपंची तर याच्याही पुढचे. त्याला तर गिरायकच भेटलं नाही संध्याकाळपर्यंत. त्यानं सांगितलं राघो, आज तू मेरे नाम की चिठ्ठी निकाल, मुझे गिरायक क्यों नहीं मिला. काढली पोपटानं चिठ्ठी. त्याच्यावर लिहिलं होतं कुछ काम धंदा कर, अपना पेट भर, लोगों को फसाना बंद करते. वजा करा विनोदाचा भाग, पण धनाचं चरित्र कोणाला ऐकूही नये, कोणाला विचारूही नये. नास्तिकम चरितम न श्रवणीय, हे सूत्र नारदांनी सांगितलंय. नास्तिक माणसाचं चरित्र कीर्तनातून ऐकू नये. चला, काय ऐकू नये याचा विस्तार, याची यादी तुमच्या समोर मांडत नाही. काय ऐकावं? नाथ महाराज म्हटले, सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी, संत वृंदे मनोभावे आदि वंदावी, जेने करोनी मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची. जे समाजाला ऐकून अंतकरणामध्ये ती देवता प्रगट होईल, तो भाव त्या देवतेचा अंतकरणात उतरेल, ते ऐकावं. म्हणून आज म्हणतोय दत्त ध्यावा दत्त गावा, दत्त ध्यावा दत्त. एखाद्या माणसानं शर्ट सेम घातलेला असला, सारखा असला, तर त्यांची मैत्री होती पार्टीला गेल्यावर. पण सारख्या साड्या असल्या तर त्या बाया जवळजवळ येत नाही. हिनं बघा हेच नेसाव नाही होत. तो स्त्री जातीला दिलेला विशेष गुण आहे. म्हणजे माझं नाव पुढे असावं हे बाईला प्रत्येक वाटतं. ती माझी आई असेल, तुमची आई असेल, या जगातली कोणती बाई असेल, तिला कोणाच्या तरी म्हणजे पतिसेवा हा तिचा धर्मच आहे, तिची उपासना आहे ती. पण या उपासनेमध्ये मी सर्वोच्च स्थानी असावं हा भाव पार्वती मातेचा आहे, देवाच्या पत्नीचा सुद्धा आहे. तुमच्या माझ्या पत्नीनं केला तर काय गैर आहे? स्वभाव आहे तो. उपासनेमध्ये आम्ही पुढे असावं, व्रत वैकल्यामध्ये आम्ही पुढे असावं. 16 सोमवाराचं व्रत असेल तर माझं सगळ्यात कठीण व्रत असावं. असतं की नाही आपल्या गावामध्ये सुद्धा? वाटतं की नाही स्त्रियांना? आपल्या करता आपण सुद्धा जितकी व्रत वैकल्य करत नाही इतकी आपली माऊली करते. म्हणजे अर्थात आपली पत्नी आपल्या करता करते. ती म्हणे माझ्यापेक्षा, अगं म्हणे तुझ्यापेक्षाही. कोण? अनुसया. हसायला लागली. माझा विश्वास नाही म्हणे. माझ्यावर नसेल पण साधू व्रत आहे, नारदा व्रत आहे. नारायण. अरे हो नारद, बोला नारदा, कसं काय येणं गेलं? म्हणे तुम्हालाच भेटायला, तुम्ही स्मरण केलं म्हणून. बरं झालं नारद महर्षी तुम्ही आले. खरं सांगा या विश्वात कोण पतिव्रत आहे? नारद महर्षी हसायला लागले, गदगदा हसायला लागले. असं वर्णन केलेलं आहे. 67 चरणाचा अभंग आहे दत्त आख्यानाचा, नाथ महाराजांचा. किती चरणाचा? 67. आपण बघा घरी गेल्यावर फार सुंदर अभंग आहे.
मी एक शब्द सुद्धा त्या अभंगाच्या बाहेरचा आपल्याला सांगत नाही. जो भाव नाथ महाराजांनी मांडलेला आहे तोच आपल्या समोर व्यक्त करतोय. मग नाथ महाराज काय झालं पुढे? नारद महर्षी हसायला लागले, सांगतात तुम्ही नाही, तुमच्यापेक्षाही श्रेष्ठ एक पतिव्रता आहे जी जीवाभावानं आपल्या पतीची सेवा करते, ती म्हणजे अनुसया. असं हो. मग आता का हो, तिचंच नाव लौकिक गेलो म्हणजे तुमच्यावरती तिचंच नाव लिहिलं जाणार आहे. बघा, यादी यायच्या अगोदर करा काहीतरी, फायनल यादी बाहेर यायच्या अगोदर करा. काय करावं लागेल तिचं नाव खाली टाकायला? तुमच्या मालकाची प्रार्थना करा. हे भोले बाबा, यांना जरा पाठवा तिचं ब्रीद तोडायला. कसं तुटेल सांगा ना? आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढ, मग तुट्ट ब्रीद असं म्हणता. पटलं तिला. तिथून नारद निघाले, कैलासावरून निघाले, वैकुंठात गेले. भगवंताची पत्नी लक्ष्मी, काय घडलं आतापर्यंत, काय चाललंय? म्हणे असंच, सध्या चर्चा अनुसयीची जास्त आहे, तुमची कमी आहे. असं म्हणताय? काय करावं लागेल? पाठवा मालकाला तुमच्या नग्नावस्थेत, भोजन वाढायला लावा. तिथूनच सत्य लोकाला गेले, ब्रह्मदेवाच्या घरी. सावित्री माता बसलेल्या, काय चाललंय अनुसया, काय करावं लागेल? पाठवा ब्रह्मदेवाला. तिन्ही ठिकाणी सांगितले महाराज निरोप. आता ब्रह्मदेवाला घडूनच आणायचं होतं ते सगळं. तिने अशा खवळल्या, प्रत्येकीनं आपल्या मालकाला प्रार्थना केली, तुम्हाला जावंच लागेल. श्रीहट्ट त्या काळातही होता, आजही आपण पाळतो. काही काही लोकांचं जीवनच बाईच्या आधारावर आहे, देवाचं नाही बरं का. पण आपलं तरी आहे बुवा. मी त्या नाशिक जिल्ह्यात कीर्तनाला गेलो आणि त्या घरमालकाला म्हटलं, का हो तुमच्या घराची पूर्व दिशा कोणती आहे? त्यानं त्याच्या बायकोकडे हात दाखवला आणि तो म्हणे, हेच आमच्या घराची पूर्व दिशा आहे. अरे म्हटलं वा वा, चांगलं आहे बुवा. नावी बाबा ठेवतीन त्या मिशा, भडजीबा सांगतीन त्या अमावस्या, आणि इथून पुढे तुमची बायको म्हणेल ती पूर्व दिशा आहे की नाही? नियम करून टाकू आपण. फार जीवन आधारलेलं आहे काही लोकांचं. हो, एक सेकंद सुद्धा बाजूला चालत नाही लोक. बायकोनं सांगितलंय ना चला. तिन्ही देवांनी महाराज पत्नीचा हट्ट पुरवण्याकरता, ऐका किती सुंदर आहे चरित्र. स्वतः देवता एकत्रित आल्या, ब्रह्मा विष्णू महेश आणि अत्री ऋषींच्या आश्रमाजवळ आले. आपली वाहनं बाजूला ठेवली, चालत आले आश्रमाच्या भीतर, जवळ आले आणि आवाज दिला त्या ऋषीवर्यांना. ऋषीवर्य बाहेर आले. प्रभू तुम्ही नमस्कार करतो, त्रिदेवांच्या दर्शनाचा सुयोग आमच्या जीवनात येतो, याच्या पलीकडे काय भाग्य मागता? कसं काय येणं केलं तुम्ही? आम्ही तुम्हाला नाही अनुसयेला भेटायला आलोय, बोलवा त्यांना बाहेर. ती बाहेर आली आणि तिने देवदारात पाहिले, साष्टांग दंडवत घातला. आज माझ्या दारात जगाचा मालक पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. चांगल्या चांगल्यांना पत्ता विचारला तो दिसत नाही. अनेक लोक पत्ता विचारताय, नाही मिळत. सहज दारावर आला विदुराच्या अनुसयेच्या. काय आनंद झाला असेल महाराज, असा पाहुणा दारात यावं. कधी कधी अंतकाळाच्या जवळ तरी या पाहुण्यानं भेट द्यावी. हा पाहुणा दारात नाही राजेहो, निदान स्वप्नात तरी आला पाहिजे. काय जीवनाचा आनंद आहे तो. ज्ञानोबा स्वप्नात आले पाहिजे, मुक्ताबाई एखाद्या दिवशी स्वप्नात आल्या पाहिजे. काय आनंद आहे तो जगण्याचा. उद्धार आहे समजा जीवनाचा. एकांतामध्ये शेतात काम करत असाल तर टाळाचा आवाज कानावरती आला पाहिजे. बोधे बाबा म्हणायचे, इतकं भजन करावं की टाळाचा आवाज जरी कानावरती आला तरी समजाव आपल्या देवाला आपल्या भजनाची आठवण आली, आता भजन केलं पाहिजे. असं आहे. नमस्कार घेतला. आम्ही तुमच्याकडे आलोय पण काही मागायला आलोय. मागायला? देवाने आमच्या दारात काही मागावं, आम्हाला काही मागावं, आणि आम्ही तुम्हाला काय देऊ शकतो? आमच्याजवळ काय? या विश्वाचं पालन पोषण करणाऱ्या परमात्म्याला आम्ही काय देणार? आम्ही मागू ते द्याल का? मागा. आम्हाला नग्न अवस्थेत भोजन वाढा. नग्न व्हा आणि भोजन द्या. नग्न होऊन या घाली भोजन. पाहता क्षणाचाही विलंब न करता होकार दिला अनुसया मातेने. क्षणाचाही. त्या मग करा व्रताची पूर्ती. पण वाढलं कसं भोजन?
तिन्ही देवतांच्या मस्तकावरती हात ठेवला आणि त्यांना कुमर केले, बालक केले छोटे. तिन्ही बालक भूमीवरती पडलेले आहे. नग्न अवस्थेमध्ये एकाएकाला स्तनपान करवलं आणि त्यांना तृप्त केलं, भोजन घातलं. लगेच शीघ्र, शीघ्र शब्द वापरलेला आहे नाथांनी, शीघ्र आपली वस्त्रे घातली. आणि वस्त्रे घातल्यानंतर हात ठेवून त्यांना मोठं नाही केलं. पुढे काय केलं, सुंदर पाळणा बनवला. त्या पाळण्यामध्ये तिन्ही देवांना घातलं. तिन्ही देव एका पाळण्यात राहत नव्हते. त्या काळातही खातेवाट पाहून भांडणं व्हायचे बहुतेक. मग वेगळ्या वेगळ्या पालख्या केल्या, 3 वेगळे वेगळे पाळणे, पण तिघांनाही 3 पाळण्यात घातलं. पहिल्यांदा झोपवते आहे ब्रह्मदेवाला, म्हणून पाळणा. 3 चरण मला आठवले तर नक्की म्हणू, पण जेवढं आठवेल तेवढं. अनुसय मातेनं म्हटलेले पाळणे आहेत. हरी मग म्हणे चतुरानना, मग म्हणे चतुरानना, मग म्हणे चतुरानना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना, जो 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 रे सगुना. उत्पन्न करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी त्रिभुवना, बोला ना. उत्पन्न करुणी त्रिभुवना, उत्पन्न करुणी त्रिभुवना. प्रभु श्रम पावलासी, प्रभु श्रम पावलासी, प्रभु श्रम पावला, प्रभु श्रम. दत्त आमोचा 20वा शब्द फार महत्वाचा आहे. ध्यावा नंतर गावा. आधी नुसता गावा गावा त्याला काही उपयोग नाही, तो ध्यावा. चित्ती ध्यावा किंवा चित्ती ध्याती, ध्यावे विठोबाचे पाय. गायच्या अगोदर ध्यावं महत्वाचं आहे, कारण जोपर्यंत धाबा होत नाही, ध्यान लागत नाही, ध्यानात राहत नाही, तोपर्यंत त्याला गायल्यानं काहीच अर्थ नाही. गातो तो लय जप, राम 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 राम, जपात म्हणणं वेगळं, पण जपस्तदर्थ भावना. तो घाई घाईचा जप उपयोग नाही. अहो इतका जप पाहिजे की आपली भावना परमात्मा झाली पाहिजे, किंवा जपासारखा परमात्मा होतो. दत्त ध्यावा, दत्त गावा, अगदी हृदयापासून त्याचं आपण ध्यान करावं. भगवंताचं ध्यान जर ध्यान लावून केलं तर आपलं ध्यान देवाला लागल्याशिवाय राहत नाही, हे तितकंच खरं आहे. फक्त ध्यान ध्यान लावून असलं पाहिजे. समाज इतका घाईमध्ये सध्या का लोकांना वेळ नाही भजनाला. वास्तविकता ही आहे की वारकरी संप्रदायाने अत्यंत सोपे सरळ मार्ग सांगितले. सोपे सोपे छोट्या छोट्या गोष्टी आहे. तुम्ही नुसतं मोटरसायकलवर जरी बसलात तरी म्हणा राम 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 राम, पहा काय कृपा होते. त्याला गायच्या आधी जर ध्यायलं तर प्राप्त सुख लांब जात नाही, पण त्याला चित्तात सोडून दुसऱ्या गोष्टीचा ओहापोह केला तर जीवन कधी विसाव्याच्या ठिकाणी पोहोचत नाही. रामायण बघा. अवाटली असता बुद्धी, विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. जे आवडायला पाहिजे होतं किंवा जे आवडतच होतं ते काही काळ वजा झालं. आणि काय झालं की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला, आणि फळाची हवा हृदयी कामा केला रिघावा. की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला. संपलं ते, विसाव्यापर्यंत गेलं नाही. हे उदाहरण आहे सीतामाईचं. नाशकामध्ये पंचवटीत आले आणि तिथं भगवंताला राहायचं होतं काही दिवस, विसावा होता पंचवटीत.
पान पान गोळा केलं, झोपडी बांधली. पत्ता पत्ता तिनका तिनका तोड़ के लाते हैं महलों के वासी, जंगल में कुटी बनाते हैं. विदना तेरे लेख किसी के समझ न आते हैं, महलों के वासी जंगल में कुटी बनाते हैं. जन जन के प्रिय राम लखन सिय वन को जाते हैं. जगाचा मालक वनात आला आणि पंचवटीत राहतो. काय पतिव्रतेच आधी उदाहरण निघालं. ही एक माऊली पतिव्रता, जी बाई बालकाच्या अपमानात, मालकाच्या गरिबीत आणि मालकाच्या आजारपणासोबत असते, तिची इतिहास दखल घेतो. मालकाच्या आजारपणासोबत आहे ना, पतिव्रता आहे. मालकाच्या गरिबीत सोबत आहे ना, पतिव्रता आहे. अरे पातळ नव्हतं, एकुलतं एक पातळ, त्या पातळावर प्रपंच थाटला स्त्रियांनी. आज फ्रीज नसू द्या, फ्रीज. आधी असं वाटायचं बुवा हिला चांगलं घर भेटेल की नाही, हिला कसं घर भेटेल, हिला कसं घर भेटेल. आता मुलांकडचे विचार करता आपल्या घरी येणारं वादळ कसं असेल बुवा, कसं असेल, कसं असेल, कोण्या भागातून येईल ते, कोण्या दिशेनं येईल, ती स्थिरावेल की नाही आपल्या घरात. लय डोक्याला ताप आहे महाराज. जो भेटीन तो पोरगीच पा म्हणतो, पोरं पा म्हणणारे मेले. आता तो काळच राहिला नाही बुवा. आता पोरगी पा, पोरगी पा. महाराज तुम्ही या गावून त्या गावाला फिरता, मग काय त्याच्याकरता फिरतो काय आम्ही? काय आपलं लोक नवीन शोध लावता राव. 1980 मध्ये ज्या ज्या मुलींचे लग्न आपल्या बापानं केले त्यांनी रेडिओ दिला आंदन. काय दिला? तुम्ही बोर झाले का? बोर झाले का? बोला ना, मी घरी जाऊ का? कीर्तन झालं की जाणार आहे. काय दिलं? रेडिओ. 80 मध्ये. 1990 मध्ये लोकांनी सायकली उभ्या केल्या मंडपात. हे आमच्या जावयाला सप्रेम भेट. हो, असा फुलायचा जावई. 90चा काळ गेला. 95-96 पासून मोटरसायकल, हिरो होंडा, म्हणजे हिरो होंडा गाडी भेट त्याला. तोही काळ गेला. माली 4 व्हीलर. 2010 पर्यंत ते चाललं. आता 2021 चालू होतंय. काहीच देऊ नका, फक्त मुलगी द्या. तसं मेल्यापेक्षा, कारण मला तसं मरावं लागणार नाही बा. मुलीच राहिले नाही महाराज. तो कठीण झालंय बरं. पण मुलींच्या अपेक्षा फार वाढल्या. अमुक नको, ढमुक नको, हे नको, ते नको. मायबाप नको इथपर्यंत आले लोक. मुलाला आईवडील नको, मुलाला बहीण नको, मुलाला भाऊ नको. त्या पोरानं म्हणावले का तुझी पोरगीच नको, आग लाव दिला. काय करतो? आमच्या घरातले कुठे ठेवायचे? अवघड आहे. कालानुरूप सगळं चित्र बदलत चाललं, पण कालानुरूप लोकांच्या अपेक्षाही वाढत चालल्या. सीतामाई राजाचीच मुलगी होती ना हो, पण दगडाच्या उस्तीवर झोपली आहे पंचवटीत, हे विसरता कामा नये. पतीच्या गरिबीत सोबत असलं पाहिजे. प्रारब्ध काय कोण मस्तकावर लिहिून येतं की आम्ही मोठे आहोत, आम्ही गरीब आहोत, आम्ही श्रीमंत आहोत. परिस्थिती बदलू शकते. हां, परिस्थिती बदलले. अनेक लोक आहेत. विठ्ठल कामत नावाचं रोडवर एक हॉटेल दिसतं. तो आत्महत्या करायला गेलेला माणूस होता. आत्महत्या करायला गेला आणि एक बाई पाहिली हो, 5 रुपयाची भाकर विकताना. बाई पाहिली, बाई 5 रुपयाची भाकर विकणारी बाई पाहिली. आणि विठ्ठल कामत म्हणेल एका 15,000 रुपयाच्या कर्जामुळे जर आत्महत्या करायला चाललो तर या फुलावर ही 5 रुपयाची भाकर विकणारी बाई आपल्यापेक्षा बलवान रे, ताकदवान आहे ती. बाई असून जगते आणि प्रपंच थाटलाय तिने. आत्महत्येचा निर्णय बदलला. छोटस दुकान थाटलं. जर्मनच्या पातेल्यात बनवलेलं पिठलं आणावं, जर्मनच्या डब्यात टाकावं, 10 रुपयाची भाकरीन ती पिठलं विकावं. ट्रक थांबवून हॉटेल थाटलं. हॉटेल प्रसिद्ध झालं. तालुक्यात हॉटेल टाकलं, जिल्ह्यात टाकलं. महाराष्ट्रातल्या प्रत्येक फोरवेवरती प्रत्येक जिल्ह्याला हॉटेल आहे. विठ्ठल कामत नावाचं. आनंदाची बाब ही आहे की आत्महत्या करायला गेलेल्या माणसाचं हॉटेल USA मध्ये सुद्धा सुरू झालं, अमेरिकेत सुद्धा सुरू झालं. म्हणजे निश्चय जर तुम्ही केला
आत्महत्येचा निर्णय बदलून तुम्ही विश्वात आपलं नाव प्रस्थापित करू शकता. प्रारब्ध आहे की नाही? काही काहीच्या ताटात इतके पदार्थ आहे की काय काय खावं हे कळत नाही, आणि काहीच ताट इतकं रिकामं आहे काय खावं हे कळत नाही. असं आहे. पण हताश होऊ नका. शेतकऱ्यांनी तर अजिबात होऊ नका. बोंडअळी आली ना, येऊ द्या तिला. तुमच्याकडे आहे की नाही बोंडअळी? येऊ द्या. जमिनीचं नाव आहे जमीन. कधी ना कधी जमीन. आज नाही, उद्या जमीन, परवा जमीन, पण कधीतरी जमीन. ज्या भगवंतानं हे भूमी निर्माण केली त्याची आपण लेकरे आहोत. आपल्या बाप दादांनी सुद्धा उपवास तापास सहन केले, दुष्काळाच्या कथा आपण ऐकल्या, पण लोकांनी जमिनी नाही विकल्या. आज थोडेसेही कठीण दिवस आले की माणसं शेती विकायचा निर्णय घेता. इथं बसलेल्या तरुणाला हात जोडून विनंती आहे, शेतकरी जर असाल तर जमिनीवरती प्रेम करणं शिका. ती माऊली तुमच्यावरती कृपा करेल. विठ्ठल सीतामाई आहेत पंचवटीत आणि तुलसीदासजी आले. मला माझा मुद्दा सांगायचा आहे. आणि तुलसीदासांनी विचारलं सीतामाईला, सीते कशी आहेस ग तू? तिने दिलेलं उत्तर आहे, सियाराम म्हणू चरण अनुरागा अवध सहस सम पदु प्रिय रागा. सियाराम म्हणू चरण अनुरागा अवध सहस सम पदु प्रिय रागा. राम सिया राम जय जय राम जय जय राम. राम सिया राम जय जय राम जय जय राम. अवध सहस सम पदु प्रिय रागा. मी सुखी आहे या वनात. किती सुखी आहे ते सांगते ना महाराज. अवध सहस, जितके अयोध्येत सुखी होती त्याच्या 1000 पटीनं सुखी आहे. का? कारण माझ्या मालकाचे चरण अयोध्येत कधी कधी मला दिसत होते. इथं ते क्षणभर सुद्धा माझ्या नजरेच्या दूर जात नाही. माझा विसावा माझ्या जवळ आहे म्हणून मी सुखी आहे. जोपर्यंत विसावा जवळ होता, ध्यावा जवळ होतं, जे ध्यायचंय जे आपलंय ते जवळ होतं, त्याच्यावरच लक्ष केंद्रित होतं, म्हणून वनात सुद्धा सुख होतं. पण काळ बघा कसा बदलला. ऐका, चांबई ना, काय चांदई गावाचंही नाव लय अवघड आहे राव. 3 वेळा माझं चुकलं विचारता विचारता. लवकर नेटलाही दाखवत नव्हतं. राजूर दाखवायचं पण राजूरून हे दिसलं. जोपर्यंत चरण जवळ आहे, ध्यान तिथं आहे. ध्यावा आणि गावा या दोन्ही गोष्टीचं समीकरण जवळ आहे, तोपर्यंत पहिल्या चरणातला उत्तरार्धातला विसावा जवळ आहे. पण हे ज्या वेळेला बदललं, कधी फक्त हरिण डोळ्याला दिसलं आणि इच्छा व्यक्त केली, मला चोळी शिवायची. काय गरज होती त्या चोळीची? पण अवाटली असता बुद्धी, विषय सुखाची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे लोका. आणि फळाची या हवा, ह्या दोन्ही ओवा बघा. हृदयी कामू केला रिगावा, की तयाचे हासनी दिवा ज्ञानाचा गेला. ते ज्ञान जवळच गेलं, अपेक्षा झाली, भगवंत गेले. पुढे काय झालं हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ध्यावा आणि गावा याचं समीकरण ज्या वेळेला असेल त्यावेळेला तो आमोचा विसावा. मग आम्ही जर त्याला ध्यायलं गायलं तर हे तिन्ही देव आमच्यावरती कृपा करतील. म्हणून दत्त आमोचा विसावा. का त्यालाच गायचं आणि का त्यालाच द्यायचं? अभंगाचं दुसरं चरण. दत्त अंतर्बाह्य आहे, दत्त अंतर्बाह्य आहे, आहे